मित्रांनो, प्रो कबड्डी लीगचा 11वा सीझन म्हणजेच 2024ची ट्रॉफी हरियाणा स्टीलर्सने जिंकली. हरियाणा संघाचे प्रशिक्षक मनप्रीत सिंगसाठी ही ट्रॉफी किती महत्त्वाची होती? ज्या खेळाडूने कबड्डीसाठी आपली 20 वर्षे दिली, ज्या खेळाडूने सर्व काही जिंकलं, एशियन गेम्स, कबड्डी वर्ल्ड कप, प्रो कबड्डी, पण त्या कोचसाठी ही ट्रॉफी एवढी का महत्त्वाची होती? मनप्रीत खेळाडू म्हणून तर जबरदस्तच होते, पण ते प्रशिक्षक असताना त्यांचं कबड्डीचं प्रेम सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. या कबड्डी प्रेमासाठी एक ट्रॉफी त्यांना किती डिझर्व करत होते. 5व्या सीझनमध्ये त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली गुजरात जायंट्सच्या संघाने अंतिम सामन्यात मजल मारली, पण तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर पुढच्या सीझनमध्ये गुजरात जायंट्स संघासोबतच परत एकदा अंतिम सामन्यात परत एकदा पराभव. सीझन 10 हरियाणा स्टीलर्स परत अंतिम सामना, पुणेरी पलटणकडनं शेवटच्या काही सेकंदात झालेला पराभव. 2024 मध्ये हरियाणा स्टीलर्सकडनं परत एकदा मनप्रीत सिंग अंतिम सामन्यात पोहोचले आणि यावेळी PKLच्या त्या ट्रॉफीला हार मानावी लागली. शेवटी त्या ट्रॉफीलाही झुकावं लागलं. मनप्रीत सिंग एकमेव खेळाडू आहे ज्यांनी स्वतःच्या कर्णधार पदाखाली आणि हेड कोच म्हणून ट्रॉफी जिंकलेली आहे. अशा या खेळाडूला स्पोर्ट्स मराठीचा नमन.